नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये एकूण 7 मोठे बदल झालेले आहेत। आज झालेल्या अधिवेशनामध्ये माननीय मुख्यमंत्री यांनी स्वतः याविषयी माहिती दिली। अर्जाची स्थिती किंवा अर्जाची मुदत, डोमासेल, जमिनीची अट, उत्पन्नाचा दाखला आणि वयाची अट याविषयी संपूर्ण आणि सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती असतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात सर्वात महत्त्वाचे बदल जे झालेले आहेत हे बदल या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत। सदर योजनेमध्ये अर्ज करण्याची मुदत ही 1 जुलै 2024 ते 15 जुलै 2024 पर्यंत ठेवण्यात आली होती। या मर्यादेमध्ये सुधारणा करण्यात येत असून ही 2 महिने वाढवण्यात आलेली आहे। तर 31 ऑगस्ट 2024 पर्यंत लाभार्थी महिला अर्ज करू शकतात। तसेच 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना 1 जुलै 2024 पासून दरमहा 1500 रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे। आणि त्यानंतरचा सर्वात महत्त्वाचा बदल, या योजनेच्या पात्रतेमध्ये आदिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्यासंदर्भात निवेदन दिलं होतं किंवा शासन निर्णय सुद्धा दिला होता। आता लाभार्थी महिलेकडे आदिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी 15 वर्षाचे एक रेशन कार्ड किंवा मतदान कार्ड किंवा शाळा सोडण्याचा दाखला, जन्म दाखला यांपैकी 4 जे कागद आहेत या 4 कागदांपैकी कोणताही एक ओळखपत्र म्हणून या ठिकाणी ग्राह्य धरला जाणार आहे। रेशन कार्ड, मतदान कार्ड किंवा शाळा सोडण्याचा दाखला किंवा जन्म दाखला यांपैकी कोणताही कागद तुम्ही आदिवास दाखला म्हणून वापरू शकता। त्यानंतर जी शेती संदर्भात अट दिली होती ती 5 एकर शेतीची अट पूर्णपणे रद्द केलेली आहे। तसेच चौथा बदल असा आहे, सदर योजनेत लाभार्थी महिलेचा वयोगट 21 ते 60 वर्ष वयोगट ऐवजी 21 ते 65 वर्ष वयोगट करण्यात आलेला आहे। आणि यानंतर परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आदिवास असणाऱ्या पुरुषांबरोबर विवाह केला असेल अशा बाबतीत त्यांनी पतीचे जन्म दाखला किंवा शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र किंवा आदिवास प्रमाणपत्र सुद्धा वापरले तरी सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार आहे। आणि जे 2.5 लाख उत्पन्नाचा दाखला जो होता तो जर उपलब्ध नसेल तर त्या कुटुंबाकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पादनाच्या दाखल्याचा प्रमाणपत्रामध्ये सूट सुद्धा देण्यात आलेला आहे। म्हणजे तुमच्याकडे जर केशरी रेशन कार्ड असेल आणि पिवळं रेशन कार्ड असेल तर तुम्हाला उत्पन्न दाखल्याची गरज नाही असे या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे। सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे। अशा पद्धतीने मित्रांनो, राज्य सरकारने या योजनेसंदर्भात हे 7 महत्त्वाचे बदल या ठिकाणी दिलेले आहेत। मित्रांनो, हे बदल महाराष्ट्रातील प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये हे बदल संपूर्ण महाराष्ट्रातील महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।